morning, everyone. गुड मॉर्निंग सर. कालचा प्रश्न काही लोकांनी टाकलाय मला. क्वेश्चन नंबर 5 होता होमवर्कसाठी. येस सर. कोणाला काही अडचण आहे का त्याच्यात? कोणाला नाही समजलं असं काही आहे का? एखादं काही ट्रान्झॅक्शन रिपीट करायचं असं काही आहे का? सर ते स्पेसिफिक रिगार्डिंग ट्रिपल एंट्री सिस्टम ते डिमांड. कॉम्प्लेक्स एंट्रीचं आपण करू. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काही अडचण आहे का? नाही सर, बाकी क्लिअर होतं ऑलमोस्ट. अर्चना मॅडम, काही अडचण आहे का त्या प्रश्नामध्ये? ठीक आहे. तर मी आता एक नवीन प्रश्न सुरू करतोय. सध्या इकडे कॉम्प्लेक्स एंट्री दिसत तर नाही मला, पण आपण कॉम्प्लेक्स एंट्री करूया नंतर. म्हणजे आपल्या ड्यू कोर्समध्ये, आपल्या नेक्स्ट चॅप्टरमध्येही आपल्याला आहे काही जनरल एंट्रीज वगैरे. येस येस, कॉम्प्लेक्स एंट्री आपण करणार आहोत. सध्या एक छोटा प्रॅक्टिस करूया आज, है ना? जे जर्नल, लेजर आणि ट्रायल बॅलन्स एवढा प्रॅक्टिस करूया. कॉम्प्लेक्स एंट्रीवर आपण उद्या किंवा परवा नक्की आपण टच करूनच. याच्यामध्ये एखादी कॉम्प्लेक्स एंट्री पुट अप करून जर करता आलं तर. पूर्ण प्रश्न चेंज करावा लागेल मला. तर ठीक आहे, आपण सिंगल एंट्री हा नाही, शेवटला मल्टिपल. ट्राय करू. म्हणजे काही जास्त नाही, म्हणजे जसं एक ट्रान्झॅक्शन आहे 29ला, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मीना ट्रेडर्स. इकडे जर लिहिलं की 5,000 पेड एज कॅश, हा. तर कॅश, क्रेडिट आणि परचेस असे 3 ट्रान्झॅक्शन होऊन परचेस. जाईल हा आणि कॉम्प्लेक्स एंट्री होऊन जाईल ते. हा. पण मला असं ओके. वाटतं की थोडी प्रॅक्टिसची गरज आहे आपल्याला. ओके. कारण की काल काही लोकांनी केलं, काही लोकांनी नाही केलं. तर एक आजचा दिवस आपण देऊ आणि ओके. मग आपण कॉम्प्लेक्स एंट्रीवर शिफ्ट नक्की होणार आहे. हं? ओके सर. तर सुरू करूया. येस सर. येस. ओके. इट इज 1 डिसेंबर 17. ठीक है, पहला ट्रांजेक्शन है. स्टार्टेड विद बिजनेस विद कैश 2 lakhs. ठीक है. Started business with cash, being business started with cash. सेकंड ट्रान्झॅक्शन ब्रॉड फर्निचर. फर्निचर मध्ये आपण डील करत नाही, म्हणून फर्निचरचं डायरेक्ट नाव येईल. हे आपले गुड्स नाहीये. फर्निचर अकाउंट डेबिट 30,000. टू कैश अकाउंट.
तीसरा ट्रान्झॅक्शन पेड इन टू बँक टू ओपन करंट अकाउंट. बँक अकाउंट ओपन केलं म्हणजे बँकला पैसे मिळणार आहे. डेबिट द रिसिव्हर आणि आपल्याकडनं कॅश जाणार आहेत. तिसरा ट्रान्झॅक्शन, चौथा ट्रान्झॅक्शन परचेस कम्प्युटर अँड पेड बाय चेक. Purchased computer and paid by check. Computer account. सर हे एंट्री मध्ये थोडस हे नाही वाटत, बॅलन्सिंग फिगर पेक्षा जास्तीच झालंय. हो, ते करंट अकाउंट आहे आणि सीसी अकाउंट असेल आणि जेवढा आपल्याकडे बॅलन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त पण खर्च करतोय मुद्दाम. हा मी एक क्वेश्चन घेतलाय कारण की तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये बँक क्रेडिट मध्ये लिहावं लागेल. हा, राईट. त्याच्यामुळेच मी प्रश्न घेतलाय मी. कारण की काल मी पण एक जागी बघितलं, हम्म. जनरल एंट्रीज मध्ये अमाऊंट करेक्ट होते, पण जेव्हा सॉरी इलस्ट्रेशन मध्ये अमाऊंट करेक्ट होते, पण जनरल एंट्रीज मध्ये काय काय अमाऊंट चुकीचे टाकलेले तेच म्हणजे हम्म. एक- थोडा असं पण मिसमॅच होतं. असणार आहे. आपण थोडासा चेक करूया हे प्रश्न आपला जमते का, म्हणजे थोडासा आकडा वेगळा आहे समजा आपल्या बॅलन्स हम्म, पेक्षा जास्त हम्म, वापरतो आपण. चालेल. फिफ्थ ट्रान्झॅक्शन झालं. सिक्स तारखेची ट्रान्झॅक्शन ब्रॉड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम रितिका. गुड्स परचेस म्हणजे परचेस झाला. परचेस अकाउंट डेबिट. देणारा रितिका आहे. क्रेडिट द गिव्हर. गुड्स परचेस्ड. कॅश सेल्स 8 तारखेची एंट्री आहे. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट being कॅश सेल्स.
8 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं. सोल्ड गुड्स टू करिश्मा ऑन क्रेडिट, हे झालं 9/12/17चा. क्रेडिट मध्ये केलाय तर समोरचा पर्सनचं नाव येईल. करिश्मा आहे का कृष्णा आहे? करिश्मा आहे. करिश्ना. क्वेश्चन मध्ये काय आहे? काही गडबड झाली का? नाही, तसंच नाव आहे. करिश्ना काहीतरी आहे नाव. अकाउंट कृष्णा, करिश्ना. कृष्णा. जेंट्स आहे का लेडीज आहे थोडंसं लक्षात येत नाही मला. हा, ते ऍक्च्युली कृष्णाच असेल. नाही नाही, काय सकाळ सकाळी चांगला बोला. करिश्नाच आहे. ओके. ए जोडायला लागतो. डायलॉग आहे का ते? हे 25,000 ते. वो किसना है. नहीं, कृष्णा नहीं रे बाबा, करिश्मा रही तो अच्छा लगता. ठीक है, करिश्मा. बराबर है यहाँ तक. यस सर. उसके बाद है 12 तारीख, 12/12/2017. 12/12 काय रेलेव्हन्स आहे आपल्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये? बारा बारा की बारा सर. बारा 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 12 डिसेंबर. 12 डिसेंबरचा काय रेलेव्हन्स? 17. शरद पवार साहेबांचा बर्थडे. अरे बापरे. महाराष्ट्रामध्ये राहून जर तुम्ही साहेबाचा बर्थडे विसरले तर मग तुम्हाला राहायचं की नाही ते? नाही नाही, तसं काही नाही एवढं स्पेसिफिक. मला वाटलं हिस्टॉरिकल काही इव्हेंट असेल. महाराष्ट्रामध्ये विचारलं मी. हा, नाही स्पेसिफिक कसं होतं माहितीये का, हम्म. जनरली अशा गोष्टी जेव्हा विचारतात डेट रिलेव्हंट किंवा असं, तर हम्म. हिस्टॉरिकल काही इव्हेंट झालेले असतील किंवा काय असं असं तर त्याचा विचार करतो माणूस नाही, प्रिफर. तुम्हाला तुमचं नाव सांगून देईन मी या चॅटवर, आणि नंतर हे युट्यूबला अपलोड झाला ना, मग तुमच्या घरी पोचतील लोक. बर्थडे माहित नाही म्हणून घरी बसतील तर. हे करूया आता, हे असं करूया थोडस, है की नाही? चला, 12/12 पर्यंत. हे तर सर असं झालं की त्यांना ते माझं माहित नाही, मला त्यांचं माहित नाही. हा, नाही, त्यांना आपलं माहित नाही सर तर चालतंय, हा. पण आपल्याला माहित बसावा, कारण की नाही हिस्ट्रीमध्ये त्यांनी फार मोठं काम केलंय नाही, ते आहे म्हणा. महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा हम्म. सगळ्यासाठी, देशासाठी पब्लिक फिगर आहेत ते. हम्म. पण तर, माझा विचार हिस्ट्रीकडे गेला. हम्म, ते करंट स्टेटस मध्ये नाही. फार मोठं हम्म. हिस्ट्रीवर जायचं आणि जास्त जास्त खोलात जाऊ नका. हा. ते तसंच मी एक ट्रेनिंग अटेंड करत होतो. तर तिकडे असे एक साहेबांनी बोललं की एक ट्यून मी वाजवणार आहे, तर ते तुम्ही ओळखा. आता हम्म. क्लासमध्ये 40-50 एक लोक होते समजा, आणि हम्म. सगळे ट्रेनर्स होते. हम्म. तर त्याने एक बेंचवर म्हणजे असं थाप मारतो ना आपण, हा. तसं केलं. मी विचार करत होतो काय आहे. तर एक लेडीजने इमिडिएटली आन्सर दिला की ते जिंगल बेलचा हे आहे म्हणे, म्हणजे ट्यून. जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे, असं. हम्म. तर जेव्हा इमॅजिनेशन
सुरू करायला पण सांगतो, तो पूर्ण डेटाबेस आपण सर्च करतो आपल्या डोक्यातला, तेच आहे. आणि त्यातला एक छोटासा पार्ट आपण विचारत असतो आणि ते लवकर क्लिक होत नाही. बरोबर. ब्रेन असंच डेव्हलप होतो, आणि ब्रेनचा वर्किंग अशी असते. बरोबर. मी म्हटलं असतं की बाबा एक छोटे बाळाचा राईम येते, किंवा किंवा एक म्हणजे एका सणाचा समजा एक हे आहे सॉन्ग, तर लवकर लक्षात आलं असतं ते. हम्म. असं. गुड्स रिटर्न टू रितिका है. रितिका अकाउंट डेबिट, डेबिट द रिसिवर. हम्म. गुड्स रिटर्न किंवा परचेस रिटर्न येईल. परचेस रिटर्न अकाउंट, परचेस रिटर्न अकाउंट, गुड्स रिटर्न. ठीक आहे. असो डेबिट नोट ना, हा. कारण की जनरली अकाउंटिंग टर्म मध्ये त्याला ते बुक्स मध्ये फक्त परचेस रिटर्न घेतात. हम्म. इन ऍक्च्युअल मध्ये डेबिट नोट आणि क्रेडिट नोटच चालतात. हा, बरोबर आहे, तसंच चालतं ते. बरोबर आहे तुमचं. म्हणजे ते इथे रिटर्न. याच्यासाठी सोपं पडतं. नंतर कन्फ्युजन होतं जेव्हा ते ऍक्च्युअल युटिलायझेशन मध्ये येतं ना, हा, डेबिट नोट आणि क्रेडिट नोटचं कन्फ्युजन अजून असतं बरोबर, इनिशियली बरोबर, बरोबर. थोडंसं. होते थोडंसं ते डेबिट नोट आणि क्रेडिट नोट, म्हणजे थोडं किचकटच आहे ते. लवकर परचेसला डेबिट नोट आणि सेल्सला क्रेडिट, हे हा. थोडंसं एक हे आहे. तर मीटिंग्स वगैरे मध्ये जेव्हा चार चौघांमध्ये जर बोलायचं असेल, हम्म. तर मी नॉर्मली दोन्हीच वापर करत असतो. ऍज द ओके. केस मे बी. डेबिट नोट, क्रेडिट नोट, ऍज द केस मे बी, मस्ट बी, शुड. मग आपण याचं चुकत काही स्पेसिफिक स्पेसिफिक असं नोट आहे जी देण्यात राहील असं काय? आपण कसं ऑनलाईन. चुकत पण नाही तिकडे. हा. आणि समोरचा माणूस ला असं पण कळतं की लई मोठा नाही आले यांना. हम्म. मीटिंग वगैरे मध्ये काय असतं की थोडा टेम्परमेंट असते, आणि चुकलं की प्रॉब्लेम येतो तिकडे मीटिंग मध्ये. हा. म्हणजे आपली मीटिंग फेल होऊन जाते मग तिकडे, हम्म. आपलं काही हे झालं तर. 15th ट्रान्झॅक्शन स्टेशनरी परचेस आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट 3,000. स्टेशनरी परचेस्ड, उसके बाद 16th वेजेस अकाउंट डेबिट टू कैश अकाउंट. वेजेस पेड 1,000 रुपीज वेजेस. त्याच्यानंतर गुड्स रिटर्न बाय करिश्मा. हे बघा, बाय म्हणजे काय, करिश्माने रिटर्न केलंय, करिश्माने. तर आपण कधीतरी त्यांना दिलं असेल, तर म्हणजे येस. आपण देताना ते सेल झालेलं आहे. हम्म. तर सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू करिश्मा अकाउंट. त्याच्यानंतर चेक गिवन टू रितिका 20/12/17. रितिका अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता पैसे जाणार आहे म्हणून बँक क्रेडिट. चेक इशूड 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं, 22/12/17. कॅश रिसिव्ड फ्रॉम करिश्मा ऑन अकाउंट. करिश्मा अकाउंट, कॅश रिसीव्ह झाली ना,
cash account debit what comes in, आणि credit the giver, credit the giver. Being cash receipt, rent paid, rent जे नॉमिनल अकाउंट है, डेबिट ऑल द एक्सपेंसेस एंड लॉसेस, आणि क्रेडिट ऑल द इनकम्स एंड गेन्स. Being rent paid. Goods purchased on credit from Meena Traders. Purchase झालेला आहे. Purchase account debit to traders. Credit the giver. सामान आपल्याला कोण देणार आहे? मीना ट्रेडर्स. शेवटच्या ट्रान्झॅक्शन 30/12/17 कॅश सेल्स म्हणजे कॅश येणार, कॅश अकाउंट डेबिट 14,000 आणि सेल्स अकाउंट. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन लक्षात आले सगळे. इथपर्यंत कंप्लीट करून घ्या. एक 5 मिनिट देऊ का इथपर्यंत कंप्लीट करायला? येस सर. ओके फाईन. हे दोन ट्रान्झॅक्शन सुटले होते. हे 2 ट्रान्झॅक्शन सुटले होते, मी चेंज केलेत. आणि एका ट्रान्झॅक्शन मध्ये नॅरेशन चुकला होता इकडे शेवट, ते चेंज केलं. आणि वरती इकडे नाव अमाऊंट चेंज केली. असे 2-3 करेक्शन्स केलेत मी, जे जागे झोपलेले सगळ्यासाठी. म्हणजे टोटल मध्ये डिफरन्स आला ना. आता टोटल आधी मला बहुतेक 8,06,000 काहीतरी येत होता, आता 8,25,000 टोटल आहे. मॅच. हा, तर आता मॅच होते सगळ्यांसोबत. 2 ट्रान्झॅक्शन. सगळे ट्रान्झॅक्शन एका स्क्रीन मध्ये दिसते तुम्हाला. इथपर्यंत ओके आहे का? येस सर. लेजर एंट्रीज करूया आपण. ठीक आहे.
पहिला ट्रान्झॅक्शन कॅश टू कॅपिटल आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन बाय कॅश अकाउंट 2 लाख. कॅश मध्ये कॅपिटल 2 लाख. झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. दुसरं ट्रान्झॅक्शन फर्निचर टू कॅश आहे. बाय फर्निचर अकाउंट टू कॅश अकाउंट फर्निचर टू कॅश. इथपर्यंत ओके. सर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ना. मग आहे बँक टू कॅश. बँक टू कॅश अकाउंट बँकेमध्ये जमा केलेत पैसे. बाय बँक अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग आहे कम्प्युटर अकाउंट. कम्प्युटर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कम्प्युटर टू बँक. कम्प्युटर टू बँक झालं. परचेस टू रितिका. परचेस टू रितिका. टू रितिका परचेस टू रितिका झालं. आता रितिकाचं अकाउंट. बाय परचेसेस रितिका. परचेस टू रितिका झालं. करिश्ना अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. करिश्ना अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. बाय करिश्ना बाय करिश्ना टू सेल्स. आता करिश्नाचं अकाउंट बनावं लागेल.
करिष्णा अकाउंट तयार केलं नव्हतं ना, इकडेच करायचं आपल्याला, बरोबर ना? हो, तारीखाची एंट्री झाली. करिष्णा अकाउंट झालं. मानसीला पैसे दिलेत आपण काही. मानसीला 12 तारखेला मानसी, कॅश पे टू मानसी. मानसी अकाउंट, मानसी टू कॅश. मानसी अकाउंट डेबिट 3,20,000. मानसी टू कॅश 30,000. 12 12. ओके. रितिका टू परचेस रिटर्न. रितिका टू परचेस रिटर्न. रितिका बाय रितिका टू परचेस. रितिका, रितिकाचं अकाउंट कुठे आहे? रितिका रिटर्न, परचेस रिटर्न. मग इथपर्यंत सोबत आहे का माझ्या? नाही सर, थोडस मागे आहे, चालू आहे. ठीक आहे, थांबू का थोडा? हा, ठीक थोड आहे, थांबतो मी, थांबतो. चल. पुढे करूया. आपण रितिकाचं ट्रान्झॅक्शन झालं तर 14th, 14 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालंय आपलं, है ना? प्रिंटिंग एंड स्टेशनरी टू कॅश. प्रिंटिंग एंड स्टेशनरी टू कॅश. प्रिंटिंग एंड स्टेशनरीचं झालं आता.
वेजेस टू कॅश. वेजेस टू कॅश आणि वेजेसचा लेजर बनवावा लागेल इकडे. वेजेस टू कॅश, डेट चेंज करावं लागेल. वेजेस टू कॅश, वेजेस टू कॅश झाला. सेल्स रिटर्न टू करिश्मा. सेल्स रिटर्न टू करिश्मा. टू करिश्मा. करिश्माचा अकाउंट कुठे येतो? हा, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न टू करिश्मा झाला. रितिका टू बँक. रितिका टू बँक 28,000. रितिका टू बँक. रितिका टू बँक. बँक मध्ये पण येईल. बाय रितिका 28,000. रितिका टू बँक. कॅश टू करिश्मा. कॅश टू करिश्मा. कॅश. कॅश अकाउंट डेबिट टू करिश्मा अकाउंट आला. मग करिश्माच्या अकाउंट मध्ये पण लिहावं लागेल. कॅश टू करिश्मा झाला ना आता. 22 तारखेचे ट्रान्झॅक्शन झाले. 24ला आहे इन्शुरन्स टू बँक. इन्शुरन्सचा लेजर बनवलं होतं का पण? इन्शुरन्स. इन्शुरन्स टू बँक. बाय इन्शुरन्स.
बाय इन्शुरन्स आलं. इन्शुरन्स टू बँक झालं. त्याच्यानंतर आहे बँक टू करिश्मा. करिश्मा बँक टू करिश्मा. याला बँक टू करिश्मा. करिश्माचं अकाउंट कुठे आहे? इकडे. बँक अकाउंट. करिश्मा टू बँक अकाउंट. त्याच्यानंतर रेंट टू बँक. रेंट टू बँक. रेंट टू बँक. बाय रेंट अकाउंट टू बँक अकाउंट. त्याच्यानंतर परचेस टू मीना. परचेस टू मीना. परचेस टू मीना झालं. मीना अकाउंट नसेल आपल्याकडे. मीना अकाउंट प्रिपेअर करावं लागेल. एक रेंट होता यार आपल्याकडे, पण चुकीचा परत बनवला आपण. ठीक आहे, चेंज करून टाकू याला. मीना आहे काय? मीना अकाउंट क्रेडिट मध्ये. माय परचेस अकाउंट. माय परचेस अकाउंट. परचेस टू मीना. ट्रेडर्स अकाउंट. कैश टू सेल्स. कैश टू सेल्स. कैश टू सेल्स. सेल्स लेजर कुठे येतं? सॅलरीज नाही मिळणार. सॅलरी अकाउंट भेटलं नाही मला, डिलीट करतोय मी. ओके ठीक आहे. इथपर्यंत आले सगळे. येस सर. एक टाइम देऊ का, 2-5 मिनिटं?
चालेल. झालंय का? तोपर्यंत पुढचं पुढचं लाईन. बॅलन्सिंग करूया. कॅपिटल मध्ये बॅलन्स बरोबर आहे. Made by Mama and Grandma. yes, Grandma. Grandma. खाली घ्यायला लागली मी. एक मिनट चेक करता हूँ ट्रांजेक्शन्स में. सर कैश का ट्रांजैक्शन एक बार देखेंगे प्लीज. ओके, एक मिनट हाँ. जी सर, 8 तारीख का 30,000 का एक ट्रांजैक्शन है. वो नहीं आया है क्या उसमें? नहीं है सर. कैश टू सेल्स 8 तारीख को. 30,000 रुपये. 8 तारीख को तो 30,000 का सेल्स है. हाँ, और लेजर में है 30,000. लेजर में गलत आ गया क्या? सर डेबिट साइड में ना 2 लाख, उसके बाद 30,000, 15,000, 14,000 ऐसे आना चाहिए. अच्छा 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 अच्छा, मिस हो गया ट्रांजेक्शन. जी सर. मॅडम मैडम अलर्ट है बाबा. आपने बोला ना ध्यान देने के लिए. हाँ, ऐसे आएगा ना ये टू सेल्स, बराबर है. जी सर. गुड गुड गुड. मैडम एकदम फॉर्म में आ गए. 2 दिन नहीं थे मैडम, फिर भी फॉर्म में आ गए एकदम. होमवर्क अभी भी पेंडिंग है सर. हाँ, सब कर लिया क्या आपने? कवर कर लिया क्या? नहीं सर, नहीं. इनकम्प्लीट है. अच्छा. अच्छा ठीक है, अभी एक एक बैलेंस टैली करते हैं. कैपिटल अकाउंट सबका आ गया, टैली हो गया. जी सर. बाकीचा आला का कॅश कॅपिटल अकाउंट?
बराबर चल रहा है अभी? जी सर। फर्निचर बराबर है? करिश्मा टैली हो गया क्या पूरा जीरो बैलेंस? मानसी मध्ये बॅलन्स तसं काही नाहीये. आपले काय शिंग जड असतात ते असे असे शिंग मशील जड मला वेगळं काय करावं लागतं त्याचं एवढं तो त्याचा अर्ध त्याचा करून घेतो तो तृप्ती. मी तर त्याला असं नुसतं कधी हातात दिले कपडे तर तो स्वतः घालून घेतो. पण मी त्याला मुद्दाम घालतो जाऊ द्या गार्डनला खेळायला न्यायला नेतो मी सोडून देतो मध्ये. हा अभ्यास शिक्षण काय कळत ना कोण काय म्हणते. बदमाश झालं ते. मला वाटतं मला गॅलरी सुटी असं नाही हे असं मग त्यांच्यावर पोरांवर पडलं असं बरोबर होतं.
बाय बैलेंस carried down. वेजेस मध्ये सेम येईल. By balance. Wages. Insurance. By balance carried down. ओके, इथपर्यंत आले सगळे. 2 मिनिट. कैश टू सेल्स एक ट्रांजेक्शन मिस हो गया था. वो ट्रांजेक्शन मैंने शायद इस तरह नहीं लिखा है इधर सेल्स में. $30,000. चलो, ट्रायल बैलेंस टैली हो गया है मेरा.
इथपर्यंत आहे सगळे सोबत? इन प्रोसेस एक 5 मिनिट. ऑल फाईन इथपर्यंत? ऑल फाईन इथपर्यंत? झालं ना सगळ्यांचा? झालं सर मॅच टोटल. मॅच झाला ना? हा. तर शॅल आय कॉल इट अ डे? आजचा Yes, sir. सेशन इकडे संपूया. येस सर. उद्या सर एक आपण विचारू का? हा विचारा ना प्लीज. सर ते लास्ट लेक्चरला तुम्ही लायबिलिटीचे 2 पॉइंट स्किप केले होते बघा ना. कुठले कुठले? ते डेफर्ड ट्रिपल एंट्री. येस येस येस. आपलं जे ना फायनल अकाउंट येणार आहे आता व्हेरी सून. फायनल अकाउंट करताना आपल्याला डेफर्ड टॅक्स लायबिलिटी, डेफर्ड टॅक्स ऍसेट आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अशा 3 गोष्टीवर काम करायचं आहे. ओके ओके त्या लेसन मध्ये आपण 2च वाचले होते. डेफर्ड टॅक्स ऍसेट, डेफर्ड टॅक्स लायबिलिटी वाचलं होतं बरोबर. हो हो सर. आपल्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ही वाचायचं आहे. तर अशा 3 गोष्ट जेव्हा आपण फायनल अकाउंट करूया तेव्हा हे ट्रान्झॅक्शन किंवा ते आयटम्सचा आपण अभ्यास करू. हो सर. ठीक आहे. आणि हो हो. पीडीएफ मी पाठवतो. कशाचा पीडीएफ पाहिजे भावा? हे कोण आहे बाबा? पीडीएफ भेटेल का काहीतरी म्हणतो ते. कुठला पीडीएफ पाहिजे? हे जे ट्रान्झॅक्शन केलं त्याचा पीडीएफ पाहिजे का? हा सर, हा त्याचा पण पाठव. म्हणजे मी जे केलं आता हे ट्रान्झॅक्शन हेच पाहिजे का? सर पूर्ण सोल्युशनचं टाकलं तरी चालेल सर. पूर्ण सोल्युशन टाकायचं का? हो. अच्छा हे बघा हे प्रिंट करतोय मी. प्रिंट एक मिनिट. हे प्रिंट केलं आणि आता हे बघा हे प्रश्न झाला. हे जनरल एंट्री झाले सुरुवातीचे. थोडासा गॅप देऊ त्याला. हे बघा हे प्रश्न झाला. हे तुमचा सोल्युशन. आता बरोबर येईल. हे प्रश्न पहिला ट्रान्झॅक्शन म्हणजे पहिला जर्नल आणि मग पुढचा कॅरी फॉरवर्ड. त्याच्यानंतर हे पाना बरोबर येते का? हा ओके आला सगळं बरोबर.
तर आता मी PDF प्रिंट आणि ट्रान्झॅक्शन नंबर किती होता बाबाई? क्वेश्चन 20 होता नाही? हाँ सर, क्वेश्चन नंबर हो, सर. 20. आता पेज recording. नंबर 96, क्वेश्चन नंबर 20. ओके, ठीक आहे. मी एक अनाउन्समेंट करून टाकतो लेक्चर संपतोय म्हणून कारण की मला ठीक आहे. आणि PDF मी टाकून देतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 to 21 अनसॉल्ड पैकी जर केलं, प्रयत्न केला तुम्ही, स्वतः प्रॅक्टिस केली तर तुमचा हात साफ होऊन जाईल याच्यावर. आणि एकदा तुमचा प्रॅक्टिस झाली याच्यावर तर पुढचे लेसन तुम्हाला सोपं पडणार आहे. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन नंबर 2 असं चॅप्टर आहे, पुढचा चॅप्टर. ते उद्यापासून आपण चालू करूया. आणि जे प्रश्न अनसॉल्ड आहेत त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर यू कॅन डायरेक्टली मेसेज मी. शॅल आय कॉल इट अ डे? So I'm signing off for Sir, thank you. today. Yes, sir. Okay. Thank you.